प्रभावते क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्रीरमणात्मराक्षिते पंढरीनाथ की जय, सब साधु संतन की जय, रंगमणि की जय। देवनाथ दुरनाथ अपराधिया पदराथ अपराधिया पदराथ। ज्ञानेश्वरी आणि अध्यात्माचा लाभ होणारा जे माऊलींच्या हृदयातलं ज्ञान, ते ज्ञान म्हणजे सुखाचं भंडार आहे, सुखाची किल्ली आहे. ते सुख भोगण्यासाठी, आत्मरूप होण्यासाठी आणि श्वासासोबत सेवन केलं ते स्वरूप प्रगट होण्यासाठी जो चिंतनाचा भाग असतो, अध्ययनाचा, की मनाचं तप आहे. देहाचं तर आहेच आहे, की मनाला कळून देणार आहे श्रवण आहे, आणि मनामध्ये जो अज्ञानाचा कलंक आहे ते धुण्याला बोध आहे. देह बुद्धीचा वाद आहे. माझं काम आहे, मला घेऊ तर दे. भगवंताची ओळख नाही ना, चालते. अध्यात्म चिंतनात एक लाभ होतो, मनाचं तप होत, ज्ञानाचा ऐश्वर हृदयात येतो, बुद्धीचा वाद होतो आणि सृष्टीचा निश्चयात्मक आपल्याला ते सृष्टी मिथ्या आहे संकल्प तयार होतो अंतःकरणामध्ये. अध्ययनाचा परंपरा आहे. सृष्टीचा मिथ्यात्वाचा संकल्प होतो तेव्हा जीवात्मा जागृत होऊन परमात्म्यात विलीन होतो. तो देह नाही, मी जड नाही. जडाचा संबंध करून दुःख आहे आणि जडाचा बाध करून सुख आहे. बाध ज्ञानाने होतो, श्रवण हे भाग्याने येतो, साधू हे पुण्याने मिळतात आणि ओवीनं त्या हृदयाला त्याचा स्पर्श होतो, परमात्म्याचा. नाम पांडुरंग परमपित्याचा, रामकृष्णाचा. कुठलंही नाव घ्या, नावात काय पडलंय? नावात काय? नावाच्या पुढे तो आहे. त्याला 100 नाव हाक मारा, 19 सहस्त्र नाम दिले त्याला, पण तो एक आहे. हे कळालं तर सहस्त्र नाम मिळाले, पण एक कळत नाही म्हणून नामाकडे जावं लागतं. नामातून ज्ञानाकडे यावं लागतं, ज्ञानातून अभिन्न व्हावं लागतं, अभिन्न भावाला अद्वैत म्हणावं लागतं. जगद्भाव भिन्न झाला की अभिन्न दशा तयार होते. जगद्भाव समाप्त झाला तर अभिन्न भाव तयार होतो. त्याला अद्वैत साक्षात्कार वेद नाव देतो. भिन्न आणि अभिन्न हे जर कळत नसेल तर वेदांताचं, तुम्ही वेदांत ऐकलं नाही किंवा तुम्हाला वेदांत कळत नाही. उगाच वेदांत ऐकलं आणि वेदांत सांगला आणि टांगला. काय टांगला? शब्द बी कळलं. अद्वैताची भाषा सुंदर आणि अपरिमित आहे, त्याचं वर्णन करू शकत नाही. त्याला म्हणायचं अपरिमित. ज्याला मोजता येतं त्याला म्हणायचं परिमित. अद्वैताची भाषा आहे, माऊलीची प्राकृत भाषा आहे, आपल्या व्यवहारातली मराठी भाषा आहे आणि शाळेतल्या मुलाला इंग्लिश भाषा. आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा. त्यांच्याप्रमाणे 56 भाषेचा केला असे विस्तार भवार नवी नाव उभारली. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. गीता हा अलंकार आहे, हा साधकाचा अलंकार आहे, हा हिरा पोत्याच्या पुढचा अलंकार आहे. ह्याची किंमत कुणी करू शकत नाही, याला पैशात मोजता येत नाही. म्हणून गीता हा अलंकार नाव ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंदाच्या लहरी प्रगट करणार अद्भुत ज्ञान हे गीतेच्या द्वारे माऊलीनं ओवीच्या शब्दातून प्रगट केलं आणि साधकाच्या हृदयात सहज गेलं आणि मनाला भगवंताचा ऐक्याचा अनुभव दिला. ही गीता भगवंताच्या मुखातून आली आणि माऊलीने तिला ओवीच्या स्वरूपात आणलं.
त्याला म्हणतात भावार्थ दीपिका. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये घातला म्हणून भावार्थ. स्पष्ट केला मराठीत म्हणून भावार्थ. वेद तुम्हाला मराठीत आणला म्हणून भावार्थ. तुमचं रूप तुम्हाला कळालं म्हणून भावार्थ. आयुष्याचा सार कळाला म्हणजे भावार्थ. हे भाव जळाला म्हणजे भावार्थ. त्या ठिकाणी बुद्धीने अलिंग देण्याचं काम गीतेच्या द्वारे केलं आणि ती गीता मराठीत आली. त्याचं नाव भावार्थ दीपिका. साष्टांग दंडवत माऊली. काय होत नसते आणि पाठ करून तर काहीच नसते. अलीकडचा मागे करू नये असं नाही, करावंच. पण त्याच्या पुढे पण शिरावं, त्याच्यात बसावं. काय मला पाठ झालं, मला पाठ झालं. रसा पाठ बहुत केले पाठांतर वर्म राहिले दूर. मिनिटाला होता आमचा प्रमाण काकाचा आम्हाला. होत गेले पाठांतर वर्म राहिले दूर. वर्मच कळलं आणि पाठामध्ये बसलं म्हणजे शब्द शब्दात आहे. आपण कोडी नाही, कोडी झाला कमाल. शेंग पिकली तर फोडा. आणि का शेंग पिकली टरपल काढती ठेवून दिली थप्पी लावून. मुंग्यानं खाल्ली, बुरा आला, शेंग बाहेर गेली. असं नाही करायचं. टरपल काढायचं आणि शेंगदाण्याचं तेल काढायचं, लाडू करायचे, त्याचं तेल काढा. त्यामुळे आम्हाला शेंगा बस झाल्या. शेंगा बघून खुश, तसे शब्द वाचून खुश. वा, टरपल नाही, अज्ञान काढतात त्यातलं म्हणून टरपल. टरपलला बघून खुश, चांगला शेण जाऊ दे, डोकं आपटून फायदा नाही. स्पष्ट करणं, वेदाच्या अंगणात बुद्धीनं रंगणं, देहभाव संपवणं, आत्मारामाशी एक होणं आणि मी आहे त्या पदावर जाणं, त्याचा स्वानंद घेणं आणि तीच अनुभूती भोगणं, व्यवहाराला त्यागणं, विवेकात जगणं, वैराग्यामध्ये रमणं आणि ज्ञानाचा दिवा लावणं, त्या प्रकाशात येणं. त्याला मग ते टरपल काढणं. त्याला ते म्हणलं की तेवढं, ते म्हणलं की तेवढं, ते म्हणलं ते उभा धिंगाणा. मला काय करायचं. दिलं असतं ते अज्ञान असतं. ते अज्ञान टरपल काढल्यावर परमात्म्याचं बुद्धीशी मिलन असतं आणि ते वेदाच्या चिंतनातून असतं. आणि वेद म्हणजे माऊली आणि गीता. संपला विषय. वेद म्हणजे माऊली आणि गीता, ओवी आणि ज्ञान, ज्ञान आणि अनुभूती, अनुभव आणि सुखाची प्राप्ती, आणि सुखाच्या प्राप्तीमध्ये अद्वैताची स्थिती. द्वैत संपत. द्वैतच मातेकडे काय शब्दच माहित नाही, प्रक्रिया ग्रंथ लागलेच नाही, श्रवण भक्ती झालेच नाही, साधू मिळालेच नाही, ग्रंथ कळालेच नाही. जैसे ते वैसे, जैसे ते वैसे, परिवर्तन नाही. चला 911 होई. 18. हा बेटा, अगाजयाचे विहिता. अध्याय 18 ओवी 911. अगाजयाचे विहित ईश्वराचे मनोगत, म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. सापडेची तो प्राप्तच होतो. आधी काय नसतो तो प्राप्त. सापडेची तो म्हणजे हरपल दाखा. तुला माहित नव्हता ते हरपत नाही. तुझी बुद्धी हरपती इकडं तिकडं कर्मात फिरमात, म्हणून ते हरपल्यासारखं वाटलं तुला. सापडेचे तो म्हणजे माहित नव्हता, आता माहित झालं. बुद्धीला कळत नव्हता, आता कळाला, म्हणून बुद्धी तिकडे वळाली आणि तिथं त्याला मिळाली.
हो माऊली. अगाधयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. ईश्वराचं मनोगत काय? ज्या वर्णाश्रमानुसार ज्या जातीला जे कर्म सांगितलं ते त्यानं केलं, ईश्वराचं मनोगत आहे. ईश्वर प्रसन्न झाला. कळतच नाही, तिनं असं करते, मी तसे करते, मी तसे करते. अरे तिनं भ्रष्ट झाली मग तू होती का? ब्राह्मणाचे एखाद भ्रष्ट तर तुम्ही होता का? ते ब्राह्मण येतो ते तसं वागतं, तुला सर्टिफिकेट दिलं का त्या ब्राह्मणानं? असं कसं? ब्राह्मण हॉटेलमध्ये गेला, जाऊ दे ना, आपण जायला काय हरकत आहे? काय त्याचं अधःपतन झालं म्हणजे आपलं व्हावं असा नियम नाही. म्हणून ईश्वराचं मनोगत आहे. जे विहित कर्म वाटायला आलं, जे केलं ते ईश्वराचं मनोगत तुम्ही सांभाळलं, इथपर्यंत आपण आलो. म्हणून केली या निभ्रांत सापडेच तो. बघा, निभ्रांत, तुला संशय धरूच नको त्याच्यामध्ये, काही विचारच करू नको. तो निभ्रांत होशील, भ्रांती रहित होशील, तो सापडेल तुला. सापडेल म्हणजे कळेल. आधी जग कळालं, आता ईश्वर कळेल. आधी देह कळालता बुद्धीला, आता तो कळेल. तो कळल्यानंतर हे संपत, आणि तो नाही कळाला तर संबंध वाढतो. तर खूप विस्तार बोलता येतं, मला खाली यायचं. पै जीवाचे कशी उतरले, दासी की गोसावीन झाले. जे जीवाचे कशी उतरले, कशी म्हणजे कसोटी, परीक्षा. तसं म्हणजे वागणं, प्रेम करणं, त्याच्या मनोगताला न हे करणं, झिडकारणं. दासी होत असते, पण राजाला आवडली कारण तशी वागू लागली. कधी विरुद्ध नाही, कधी प्रेम कमी केलं नाही. मग काय झालं पुढे आहे? पै जीवाचे कशी उतरली, ते दासी की गोसावीन झाली. त्या राजाची राणी झाली. दासी काय झाली? तिचं व्यवहार वागणं शुद्ध, राजाला आवडली. तसं ह्या जीवानं विधीनं वागलं, कर्म विधीनं केलं, तो साधक भक्त देवाला आवडला. तिकडे राजाला आवडला, तिकडे देवाला आवडला. कळालं का? ओवी कळते का नाही बोलत एक जण येतो. तुला भ्रांत रहित करतो भगवंत, निभ्रांत. तुला भ्रांती जगताची, भ्रांती म्हणजे नाही त्याला आहे केलं, नाही त्याला नाही केलं. भ्रांती म्हणजे बंधन, भ्रांती म्हणजे अविद्या, भ्रांती म्हणजे भ्रम, आणि भ्रम म्हणजे बुद्धीला असलेलं बंधन, आणि बंधनातून झालेला व्यवहार. त्याला मिथ्याला सत्य वाटतं, सत्याला मिथ्या वाटतं, खोट्याला खरं वाटतं, आणि खऱ्याला खोटं वाटतं. त्याला म्हणायचं भ्रांती. आणि ती भ्रांती वेदाच्या चिंतनाला जाते. आणि त्या भ्रांतीतून मन जेव्हा बाहेर येतं ते शुद्ध आणि पॉवरफुल होतं, आणि प्रसन्न आणि अंतर्मुख होतं. अंतर्मुख होतं आणि आत जातं, परमेश्वराला पाहतं आणि परमेश्वरच होतं. ते निभ्रांत मन देहापाशी नसतं, निभ्रांत मन ईशाला चाकत नसतं, आणि निभ्रांत मन व्यवहार जरी केला तर वाटत नसतं. निभ्रांत मन ईश्वरामध्ये समर्पित असतं. म्हणून त्याला आम्ही निभ्रांत करतो, भ्रांतीरहित. किती छान. आचार कधी संपू नये, अविचार कधी येऊ नये, हे द्रश्य पदार्थ कधी आवडू नये, संसारात मन कधी ठेवू नये, शब्दाला कधी आत जाऊ देऊ नये, कधी जाऊ देऊ नये. त्याला बाहेरच्या बाहेर फेकता यावा, शब्दाचा परिणाम होऊ देऊ नये, शब्दाला आत जाऊ देऊ नये, परत तिला ईश्वरापासून अलग होऊ देऊ नये, तिला देहाचा संबंध करू देऊ नये, तिच्यामध्ये शब्द टोचू नये, ती वृत्ती कुणालाही बोचू नये, वृत्ती रहित जगावं, त्याला महात्मा म्हणावं. अपरंपार ज्ञानाची शक्ती आहे. एकदा बघा तिकडे येऊन, एकदा बघा भगवंताला जाणून. देहाला जाणणं वेगळं आणि भगवंताला जाणणं वेगळं. म्हणून ज्ञानामध्ये आपण किती कमी इथं आल्यावर कळत. हो माऊली. आपण अज्ञानात काय काय करतो, कोण आहे ते बोलायचं का? नाही माऊली, मीच
तो राहतो असा विक्षेप झाल्यानंतर विषय बंद होतो. माझं काय जात नाही, तुमचं जातं. तर वाचून दाखवा लागतो मला, त्याच्यावर सोय नाही आता पुढे. मला माहिती लाईव्ह दाखवतात, विक्षेप नकोय तरी तैसे स्वामीची या सोडून देते व विलांग घ्या वाचा म्हणून. तैसे स्वामीची या म्हणून व्हावा न चुकेची हेची परमसेवा एरथे गा पांडवा वाणिज्य करणे. तैसे स्वामीची या मनोभावा, जो मालक आहे, जे सेवा करणारे चाकर आहे, त्यांच्या मनोभावाला अनुसरून त्यांची केलेली सेवा त्यांना जेव्हा आवडते तर तो स्वामी त्याला जे नाही ते देतो, न मागता देतो. म्हणून स्वामीची या मनोभावा, स्वामी म्हणजे आपला ईश्वर आहे, त्याचा मनोभाव म्हणजे विहित कर्म करणे आणि त्याच्या विहित कर्माचं पालन केल्यावर तो स्वामी प्रसन्न होतो आणि तुम्हाला राज्याचं पद देतो म्हणजे ब्रह्मपद देतो. न चुकीची हेची परमसेवा, त्याचं मनोगत न चुकवणं हीच परमसेवा आहे आपली. एरते गावा पांडवा वाणिज्य करणे, इतर काही जे केलेलं कर्म ते बडबडे, त्याच्या मनासारखं झालं नाही, ते फायदा नाही. म्हणून स्वामीच्या मनासारखं करणं म्हणजे ती परमसेवा आहे. तसे ईश्वराचं मनोगत आहे की विधीचं पालन करणं, विहित कर्म करणं, निषिद्ध कर्मांना बंद होणं आणि उपासनेकडे पाऊल टाकणं, द्वैताचा संहार करावा बुद्धीनं, अद्वैता चमत्कार भोगावर ध्यान, आनंदात राहावं या अंतःकरणानं आणि दुःखच टाकावं या वृत्तीनं. समजून घ्यायचा परमार्थ आहे हा. हो माऊली. इथं हाताची पूजा, पायाची पूजा करा हे नाही आमच्या इथं. तारी सध्या समाप्ती झाली आणि हातार हातावर वस्त्र झाका, डोक्यावर वस्त्र झाका, तसं नाही. हे वेदांत आहे. इथं फक्त त्या परमपदाला जायचंय. आता खरी या वाणिज्य करणे. आता श्लोक आलाय 46, ओळी 913 पर्यंत आलो आणि अध्याय 18 आहे आणि श्लोक 46 आहे. तर या श्लोकामध्ये माऊली भगवंतांना काय बोलले बघा. आता प्रवर्ती भूतानां, आता प्रवर्ती भूतानां येन सर्वमिदं ततं, येन सर्वमिदं तत. हे सगळे भूत आहेत ना, तिथं मीच नंतर भूत आहेत. येन सर्वमिदं तत, तर सगळं मीच आहे. बर ठीक आहे. स्वकर्मणा तमर्भेत्स सिद्धिं विंदति मानव. बघा ऐका, आपण एकाच शब्दाकडे जाऊ. प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं. तेव्हा भूत उत्पन्न होतात, प्रवृत्ती म्हणजे प्रगट होतात. भूत म्हणजे हे उपाधी, प्रत्येक प्राणी मात्र भूताशिवाय नाही. पण बुद्धीला वाटतं देहा वाचून नाही, पण देह मी फार सुंदर आणि सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म आहे. तुम्हाला वाटतं शब्द सांगावून पुढे जावं, अवांतर बोलू नये, पुरण जास्त येऊ नये. मठ बुद्धीला सांगितलं कळत नाही, आमचा वेळाच नाही. फक्त त्या संसारात राबलेलं लोणचं तुमचं बुद्धीचं, पुढं आलेलं मन, त्याला नुसतं वाचून 2 मिनिटं समजलं. नाही माऊली, शब्दशः सांगितल्यावर कळतच नाही माऊली. तुमच्या पूर्णानंतर सगळं कळते माऊली. पुढं लागून गेला बुद्धीला संसार करू करू तुमच्या 60 वर्ष त्याच्यात संसारात. बाहेर पण निघता येत नाही तुम्हाला, तरी विकळ ना भासून काढतो संसार, त्रस्त करतो तो संसार, पेरून बनवतो तो संसार, हृदय पागल होतो तो संसार. तो सोडता येत नाही, संपर्क नाही, आणि आयुष्य माती झाल्याशिवाय राहत नाही. अध्ययन हातात येत नाही, वाचायचं आणि अध्ययन कधी करते. अरे वा, प्रक्रिया ग्रंथाची ओवी येतात, जी सुरण आहे, जो वेद आहे तिथे कवा जातात ती काय कमाल आहे. आत्मचिंतनाचे सर्वांनी उत्तम स्थान आहे. बाकी चालीच पडच आहे बहिरंग. करणं ठेवणं वाचणं हे बहिरंग आहे, आणि कळणं अंतरंग आहे. मोक्षासाठी जगणं हे अंतरंग आहे. वेदामध्ये येणं अंतरंग आहे. दीक्षा घेणं हे अंतरंग आहे. आणि परमेश्वराच्या अस्तित्वाला प्रगट करणे हे अंतरंग आहे.
बहिरंगात राहायचं ना अंतरंगाला म्हणायचं आम्ही अंतरंग ऐकलं. कळतं का तुला अंतरंग बहिरंग काही आहे का इथं मध्ये शिल्लक का एवढी तरी रे. अंतरंग हे अध्ययनानं प्रगट होतं. बहिरंग हे धर्मशास्त्रानं करावंच लागतं. तिथं जर रमला तर वाया जात. म्हणून त्याच्या पुढे हे करून ते करणं आणि ते करून पुन्हा रिवर्स मागे येणं त्याला खरी भक्ती म्हणतात. पण एकाच गुरफटणं त्याला द्वैत म्हणतात. त्याला ओलांडा चला यत प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं. हे सगळे भूत प्रगट झालेत ना. मग जगत म्हणा की जीव म्हणा की सृष्टी म्हणा की चर म्हणा की आचर म्हणा का देह म्हणा काय पण म्हणा ते वृत्तीने दाखवलं ते सृष्टीच आहे ते भूतच आहे. आणि ते प्रगट होते तर माझ्यावर माझ्यामुळे मी नाही तर भूत नाही. आणि येणं सर्व मिदं ततं सर्व व्यापक एक मी आहे. भूत येतात जातात प्रगट झाल्या संपतात ते तर मी एकटा केवळ उरतो. माझ्या संकल्पना सृष्टी होती शंकर परमात्मा त्याचा प्रलय करतात. एका संकल्पाचं कार्य सृष्टीची उत्पत्ती एका संकल्पात सृष्टीची नाश. तसं ज्ञानाच्या दृष्टीनं जेव्हा ब्रह्मज्ञान झालं तर सृष्टीचा सत्यत्वाचा नाश. समजून घ्या तो सत्यत्वपणा सृष्टीला तुम्ही दिला खरेपणा तो खरेपणा संपतो नाश पावतो आणि सृष्टी खोटी आहे हा निश्चय होतो. आणि नंतर झालेला व्यवहार बायतन वृत्ती हे नाव येतं. नंतर झालेला व्यवहार बायतन वृत्ती काय कळलं ते नंतर सांगतो तुम्हाला. शब्द तरी ऐकून घ्या आधी कळणं तर लांब राहील. म्हणून तर वेद हा फार कठीण आहे कठीण आहे. म्हणून प्रक्रिया ग्रंथ असावेत अध्यात्म असावं श्रवण असावं संतांच्या संगतीमध्ये हृदयाचं भगवंताशी मिलन असावं वृत्तीने ईश्वरामध्ये समर्पित व्हावं आणि देहातून तिने बाहेर निघावं. दोषाला तिने टाकून द्यावं अद्वैतामध्ये रंगून जावं आणि आपल्या स्वतःला ओळखून घ्यावं. सुखामध्ये तिने न्हावं वृत्तीने ब्रह्म व्हावं त्याला अद्वैत म्हणा. रामकृष्ण हरी चांगलं सद्गुरु कळत नाही अधिकार नाही. 10 रुपयाचं पालक घ्यायचा लाख रुपयाचं सोनं घ्यायचं 1000 तर साडी घ्यायची 0 तर बाहेर घरी यायचं. खरे आणि कोटीवाले सोन्याकडे येते हिऱ्याकडे मोतीकडे त्यांचं मार्केट हिरा मोती सोना रुपी. हमारा मार्केट वैसा है उसमें हीरा रुबी कोहिनूर सब कुछ मिलता है सब कुछ. तुम्हारे पास पालक है हमारे पास कोहिनूर है. खरे माऊली खरे मारा जीवित कर्म आणि त्यानुसार जेव्हा कर्म करशील तर भगवंत त्याला पुढच्या पदावर नेतो. मग उपासना सुरू होती भक्ती आणि प्रेम. कर्म झाल्यानंतर प्रेमच आहे ना त्याचं तयार होतं ना बाकीचं कमी होतं. आणि प्रेमानंतर ओळख सुरू होती. ओळखीनंतर त्याच्या आवाजची भूमिका तयार होती. नंतर व्यक्ती त्या परमपदावर राहते. नंतर ती जगताचा बात करते. दृश्य बाधित आहे खोट आहे आणि आबादीचे परमात्मा मोठा आहे. मोठा हा एकच आहे आणि जगत हे नानाच आहे. नाना हे नाहीच आहे आणि एक हे सत्यच आहे. सत्यामध्ये वृत्ती जेव्हा एकत्र होती आणि तेव्हा परमात्म्याची अनुभूती घेती तेव्हा ती अद्वैताची स्थिती आणि नंतर झालेल्या वृत्तीचा व्यवहार बैतान वृत्ती. लावून घ्या कसं लावायचं ते आता सांगायचं काम आम्ही केलं. कळत नसत. जीवन है अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं रे.
कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मिट्टी मी मोल रे संसार करून मातेत घातलं ताटवर संपले अध्यात्म माहित नाही हा मलाच माहिती वाटायला मग साधं काल विचार सागर दिला नाही खूप तळमळ वाटायली बापरे इतके वेळ झाले मी का झोपली अशी का थांबली चूक माझी आहे तुमची नाही तुमचं भक्ती ज्ञानेश्वर ऐकायचं तर मी काय करू जेव्हा तुमच्याशी सोबत झाली माझी साधकाची आणि आपला पाठ झाला तर तेव्हा तुम्हाला मी विचार सागर एक टाइम द्यायला पाहिजे हा दोष माझा आहे हा गुन्हा आहे दोष पण नाही कारण विचार सागर संध्याकाळी ज्ञानेश्वरी गाथा विवेक सिंधू गीत पंचदशी आणि काही दिवस काही वर्ष फार मोठा ग्रंथ असता कारण मी अनुला बोलले ब्रह्मसूत्र म्हणून एक मोठा ग्रंथ आहे असा एवढा करुणिया आपुला तो एक देव करुणिया तिने विन जीवा सुख नोहे तिने विन जीवा सुख नोहे इरती माईक दुःखाची जननी इरती माईक दुःखाची जननी नाही आधी आणती वाट नाही जास्त कारण 10 वर्ष बाकीचा कचरा फेकून द्यावा डिलीट कळत डिलीट का नाही कळत हो माऊली कळतं हो माऊली कळत एक देव माझा आणि मी त्याची म्हणून लिहून ठेवतो तुकोबानं आपला तर एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही तुम्हाला सुख पाहिजे असेल तर देवाकडे जा त्याला ओळखा त्याच्यापाशी थांबा तेने विना जीवा सुख नाही एरती माईक सुखाची जननी नाही आधी अंती त्या आधी मिळवतं सुख नंतर बी सुख देणार नाही हे जग संत संपत्ती संतती हे सगळं पसारा भौतिक तिथं काय धरती आणि त्याला काय धरती एवढा फक्त हाय व्हायला करायचा आणि डिलीट करायचा वेळ खाली कागद टाकायचा श्रवण झाला मन अंतकरणातला मोह टाकायचा मोक्ष आला जगत भाव टाकायचा अद्वैतात आलं भाव संपवायचा श्रवण केलं त्या जडातून बाहेर यायचं त्या स्थानामध्ये राहून आपल्या सुखाला आपण पाहायचं कसं पाहायचं मी सांगणार आहे आनंदीला सांगणार आहे स्वकर्मणा तमर्व्यंच सिद्धिं विन्दति मानवा स्वकर्मणा तमर्व्यंच स्व म्हणजे स्वतःच्या विधीत वाट्याला आलेलं विहित कर्म स्वकर्मणा तमर्व्यंच सिद्धिं विन्दति मानवा जे स्वतःच्या वाटेला आलं स्वधर्माला अनुसरून विहित केलेलं कर्म ज्यानं परिपूर्ण केलं त्याला विज्ञानाची सिद्धी देतो सिद्धिं विन्दति मानवा त्या मनुष्य मात्राला मी ज्ञानाची सिद्धी देतो किती छान सांगितले श्लोक वाचतात बाया काय खूप सुंदर किती सुंदर सांगितलं नाही बाजूला तरी तेच आवडतं त्या बाईला आवडू दे माया करा आपलं मराठीतच कळ नाही बाहेरच कळत झालं येड्या काहीतरी टाइम आपल्या पुरता घ्यावा बोलणं पटून होत नसतंय तसं त्याचं गेला आपल्याला जेव्हा देवाने मोकळा हे ते वट्टा फिट्टा बंद केला आपला वट्टा म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खून पाळली जयापासून का आली आकाराभूते जयापासून का आली आकाराभूते हो म्हणून विहित क्रिया केली त्याने विहित कर्म केलं ठीक आहे तयाची खून पाळली काय पाळली खून म्हणजे आपल्याला सांगितलेलं कर्म आम्ही पार पाडलं ठीक आहे पाळली जयापासून का आली
आकाराभूते आकाराभूते हो जयापासून या आली आकाराभूते ज्या परमात्म्यापासून भूत प्रकट केली भूतातून हा देह निर्माण केला पासून त्या विसरापासून भूत तयार झाली त्याच्यापासून हा आकार तयार झाला त्याचं मनोगत आम्ही पार पाडलं तर भगवंतानं आम्हाला हाताशी धरलं भवसागरातून पार पाडायला दयापासून आली आकाराभूते जर शब्द पाठ करत जा बरं इथले अभंगाचे आहेत पोळी घेते थांबते कारण मला जायचं इंडिया गुंडो चिंध्या गुंडोनी जीव बाहुलिया गुंडाळून घेतल्या अविद्याच्या चिंध्या ते जीव रूप बाहुलीनं अविद्याच्या चिंध्या गुंडाळून गुंडाळून बसलो ते जीव नाना उपाधीच्या चिंध्या नाना येवणीच्या चिंध्या गुंडाळल्या आपल्या अंगावर त्या जीव रूप बाहुलीनं बर मग पुढे गुंडोनी जीव बाहुलिया खेळवतीस्या तिगुनिया अहंकार रज्ज मग ती बाहुली गुणासून खेळती 3 गुणा संग काय करते पण रज्ज अहंकार चालू द्या आता कसं खेळवती काय नाही उद्या सांगते तुम्हाला आजकाल वेळ झाले नाहीत 15 पर्यंत आलो किती होत की बाई 10 होते हो आहे का